कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला इथल्या काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। आम्हाला विश्वासात न घेताच प्रशासन हा आराखडा रेटत आहे असा आरोप या बाधित घटकांनी केलाय। तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नेमकी कोणती कामं होणार आहेत याबद्दल प्राथमिक माहिती जाहीर झाली आहे, पण अंबाबाई मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापारी यांचं पुनर्वसन कुठं होणार, त्यांना किती नुकसान भरपाई मिळणार, किती कालावधीत पुनर्वसन होणार असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आणि भाविकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाच्या वतीनं 1445 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यात येतोय। सध्या मंदिर परिसरातील काही कामं अंतिम टप्प्यात आली आहेत, तर मंदिराबाहेरील भूमी संपादनासाठी जमीन मोजणीचं काम पूर्ण झालंय। मात्र हा आराखडा कोणत्या पद्धतीनं आणि कसा राबवण्यात येणार हे अजूनही प्रशासनानं गुलदस्त्यात ठेवलंय। या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापारी यांनी गुरुवारी बैठक घेतली। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला विरोध नाही, पण वर्षानुवर्षाच्या व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता विकास आराखडा होणार असेल तर ते मान्य नाही। आमचं पुनर्वसन होणार की सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार, पुनर्वसन होणार असेल तर कुठं आणि कधी होणार, किती महिन्यात आराखडा पूर्ण होणार यासह अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत। त्याची उत्तरं प्रशासनानं द्यावीत अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। यावेळी पीटर चौधरी, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अशोक मोरे, डॉक्टर गुरुदत्त म्हाळगुत, रतन बाणदार, शिवनाथ पावसकर, भगवान पवार यांच्यासह रहिवासी उपस्थित होते।